मिळालं तेव्हा बाहेरून त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली होती की कुठेतरी आपण समन्वयाची भूमिका ही घ्यावी आणि या सर्व निर्णयामध्ये आपण शेवटच्या दिवशीच्या आधी हे सर्व निर्णय होतील या अनुषंगाने त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली। आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली, विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। मिळालं तेव्हा बाहेरून त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली होती की कुठेतरी आपण समन्वयाची भूमिका ही घ्यावी आणि या सर्व निर्णयामध्ये आपण शेवटच्या दिवशीच्या आधी हे सर्व निर्णय होतील या अनुषंगाने त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली। आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली, विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील।